नमस्कार. अतिशय सुस्वरांनी स्वागत झालेलं आहे एनडीटीव्ही मराठीच्या नाद गणेश या गणपती विशेष कार्यक्रमात. नमस्कार, मी प्रज्ञा. आणि गणेशाच्या मूर्तीमध्ये असणारं हेच वैविध्य वैभव हे आपल्याला पाहायला मिळते. गणेशाचं मस्तक हे कशालाही धडक देणारं आहे आणि म्हणूनच तो गजमस्तकी. मग ते ताकदीनं देण्याची धडक असो की बुद्धीनं देण्याची धडक असो, डोळे, सोंड, कान, पोट सगळं प्रतिकात्मक आहे आणि संदेश देणार आहे. अशाच गणेशाबाबत आपण आज बोलणार आहोत. 64 कलांपैकी काही कलांचे पाईक आज आपल्या सोबत आहेत. अक्षर गणेश साकारणारे राज कांदळगावकर आणि हार्मोनियम वादक ओंकार अग्निहोत्री. राज सर आणि ओंकार, आपल्या दोघांचंही मनापासून स्वागत. नमस्कार. सुरांची सुरुवातच झाली ती म्हणजे सुरनिरागस हो आणि सुरगणत. अगदी म्हणता क्षणी तुम्ही ते साकारत. कसं जमतं हे तुम्हाला सगळं? म्हणजे ती गणपती बाप्पाचीच कृपा असणार हे निश्चित, पण तरीही बाप्पाचीच कृपा आणि गॉड गिफ्ट भेटलेलं आहे. कारण कलाकार म्हटलं की काहीतरी धडपड करावी लागते, तर ह्या कलेतून मी धडपड करतो आहे आणि याच्यात अजून कीर्ती प्राप्त करण्याचा माझा प्रयास आहे. बरं, पण सर तुमच्याकडे अनेक जण शिकतायतही, कारण हा काही असा मुद्दा नाही आहे की सहज जमावं. याच्यासाठी एक स्वतः उपजत गुण असणं खूप गरजेचं आहे. तुमची ती एक मला त्याबद्दल जाणून घ्यायचं आहे की ती सुरुवात कशी झाली, म्हणजे ती डोक्यात आली कशी कल्पना? आम्ही असं ऐकून आहोत की त्याबद्दल तुम्ही शिक्षाही भोगली आहेत. खरं आहे. म्हणजे शाळेतली ही शिक्षा, म्हणजे हे जेव्हा मी शाळेत सगळ्यांच्या आजूबाजूला हुशार मुलांच्या आजूबाजूला गर्दी बघायचो आणि मी त्या हुशारीचा एवढा नव्हतोच. मग आपल्याकडे काहीतरी गुण आहेत का बघण्यासाठी हे मी केलं आणि माझ्या आजूबाजूला गर्दी सुरू झाली. त्या गर्दीमुळे मला शिक्षा भोगावी लागली. नेहमी मी शाळेच्या वर्गापेक्षा वर्गाच्या बाहेरच जास्त असायचो आणि नंतर आत्ता काही वर्षापूर्वी त्याच शाळेत माझा सत्कार झाला. हा एक माझ्यासाठी जमेची बाजू आहे. बरं, मी अजूनही तुमच्या दोघांची ओळख करून दिलेली नाही आहे, ती करून देणार आहे. पण ओंकार, तुझ्याकडे आधी यासाठी येते की एकीकडे बॉलिवूड हॉलिवूडची गाणी आणि लोकांचं त्याच्यावरचं असणारं प्रेम आणि तुझं ह्याच्यावरती असणारं हार्मोनियमवरती असणारं प्रेम. ह्या प्रेमामागे गुरूंची कृपा तर आहेच, पण त्याबरोबरीनं घरातून आलेले काही संस्कार असतील किंवा लहानपणापासून हे कशी काय तुला कला अवगत आहे? खरंच भाग्यवान आहे मी की ज्याला म्युझिशियन्सच्या फॅमिलीमध्ये ज्याला बाळाचा जन्म होतो. आणि ऑफकोर्स माझे आजोबा सुरमणी पंडित उत्तमराव अग्निहोत्री हे वॉज अ लेजेंडरी हिंदुस्थानी क्लासिकल वोकलिस्ट. बाबा माझे तबलावादक आहेत, उस्ताद अल्लार खा खासाहेबांचे स्टुडंट आहेत. आई गाते. त्याच्यामुळे मला असं वाटतं की देर वॉज नेव्हर अ प्लॅन बी एव्हर एक्झिस्टेड. म्हणजे पहिल्यापासूनच आजोबांनी संस्कार करत राहिले, त्यानंतर आईबाबांचे संस्कार झाले. त्या हिशोबाने हेच मला करायचंय, हेच माझ्या डोक्यात किंवा मनात पक्क होत गेली ही गोष्ट. पण जसं जसं वय वाढत गेलं तसं तसं हार्मोनियमकडे जास्त आवडायला लागली ती गोष्ट. त्यानंतर माझे गुरुजी आता जे आहेत पंडित विश्वनाथ कान्हेरे, ज्यांच्याकडे मी गेली 14 वर्ष तालीम घेतोय, त्यांनीही मार्क केलं आणि बाबांना म्हणाले की अरे तुझ्या मुलाला माझ्याकडे पाठव, मी त्याचं सोनं करतो. म्हणजे गुरूंनी समोरून विचारणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि तेव्हापासून हार्मोनियम सोलो कडे एक दृष्टिकोन बदलला या गोष्टीचा. कारण जनरली हार्मोनियम हे वाद्य फार काय म्हणतो एका कोशामध्ये आहे असं मला वाटतं की क्लासिकल म्युझिक किंवा स्पेशली अकंपनिमेंट साथ संगीतीकडे हे थोडंसं झुकलेलं आहे की शास्त्रीय संगीत, कव्वाली, गझल, अजून ठुमरी, दादरा ह्याच्या पुरतं आधी ते होतं. आता बरेच त्याच्यावर प्रयोग केले गेलेले आहेत आणि मला खूप आनंद वाटतो की ह्या वाद्यासाठी आपल्याला काहीतरी करण्याची संधी मिळते. तर हा जो किडा म्हणतो ना, तो कान्हेरे गुरुजींनी काय म्हणतो सांगितलं, दाखवला आणि बुद्धीमध्ये टाकला की आपल्याला वाद्यासाठी काहीतरी करायचंय. त्या हिशोबाने मग असं एक वाद्य होतं की जे फ्युजन मध्ये आलेलं नाहीये अजून. तर त्यासाठी काही नवीन एक्सपेरिमेंट्स मी केले, करतो आहे आणि करत राहीनही. सोनं हवं होतं पण हिरा मिळाला आणि त्याला पैलू पाडायची खरं तर संधी मिळाली गुरूंना असं म्हणता येईल. ह्या दोघांचीही ओळख करून देते, कारण मुळात इतकी वेगळी वैशिष्ट्ये या सगळ्यांची आहेत. राज कांदळगावकर हे अक्षर गणेश या त्यांच्या वैशिष्ट्यामुळेच जगप्रसिद्ध आहेत. 3 विश्वविक्रम हे त्यांच्या नावावर आहेत आणि अनेक पुरस्कारांवरती त्यांचं नाव कोरलं गेलेलं आहे. देशविदेशात त्यांच्या या कलेची ख्याती सुद्धा पोहोचली आहे. त्याची एक झलक आपण पाहिलेलीच आहे. आणि सोबत हार्मोनियम वादक ओंकार अग्निहोत्री, जो बॉलिवूड मधील
वॉट झुमका, मिर्झापूर, डॉक्टर अरोडा, द ग्रेट इंडियन फॅमिली, तेरे हवाले, थाई मसाज अशा वेगवेगळ्या सिनेमांसाठी आणि OTT प्लॅटफॉर्मसाठी त्यानं वादन केलेलं आहे. तसंच संगीतकार प्रीतम, अजय अतुल आणि अनेक दिग्गजांसोबतही काम केलेलं आहे. जगभरामध्ये तुम्ही तुमची कला सादर करता आणि आपली भारतीय भाषा तर आहेच, ती इतकी सुंदर आणि वेगळी आहे. तुम्हाला सुचतं कसं की मुळात ह्या अक्षरांपासून गणेशाची निर्मिती होऊ शकते? कशी ही हातांमधली काय जादू आहे तुमच्या? प्रत्येकात देव आहे, प्रत्येक नावात देव आहे, हे मी जगासमोर मांडत चाललोय. कारण माणूस दोन गुण असतात, चांगले आणि वाईट. ते मी चांगले गुण त्यांच्या नावामध्ये दर्शवते, आपल्या गणेशाचं दर्शन देऊन. आणि यात भरपूर मला विरोध झालेला सुरुवातीला, आणि नंतर मग काही वर्षांनी ते विरोध करणाऱ्यांनीच मला ही कलाकृती मागितली. हे माझं मी त्यांना जिंकण्यात यशस्वी झालो. आणि भरपूर सुरुवातीला कुठली गोष्ट आपण नवीन काढतो तर त्याला दोन, एक चांगलं आणि दोन्ही फाटे फुटतात. कोणतरी वाईट असतात, मग ते त्याची निंदा करतात. तर मग म्हणायचे तुम्ही गणपती काढता, त्या गणपती नंतर हे होतील. मी बोललो लग्नपत्रिका वगैरे असे कुठे ना कुठे पडलेले असतात, त्याला तुम्ही मान देता. मी तर नावामध्ये तुमचा चांगला गुण दाखवतोय. त्याने नंतर विरोध केला एका व्यक्तीने, त्यांचे नाव घेणे योग्य वाटत नाही. आणि आत्ताच 2 वर्षापूर्वी बोलला सर माझ्या नावाने कलाकृती होईल का? त्या व्यक्तीला जिंकण्यात जे मला, म्हणजे मी कुठे हरलो नाही. आणि माझ्या आई वडिलांची पुन्हा फॅमिलीने मला सपोर्ट केला आणि विश्वविक्रम केला. पण त्यावेळी वडील नव्हते. त्यांना हेच प्रश्न पडलेला, हा एवढा खर्च करतो, हा सगळीकडे जातो, एवढा खर्च करून जातो, पण ह्याच्यातून त्याचा फायदा काय होतो? पण फायद्यासाठी नाही, मी सगळं आपलं नाव आणि युवकांनी शिकावं, घडावं. आणि त्यांची कलागुण पालकांनी निवडून ती, एक जनरली काय असतं, आर्टिस्ट लोकांना गृहीत धरल्या जात नाही. म्हणजे घरातले लोक अभ्यास कर, तू अभ्यास कर, अभ्यासाच्या मागे लागतात आणि त्यातले कलागुण दाबतात. असे जर कलाकार मुलं असतील त्यांना प्रोत्साहन करणं भाग आहे. मग असं मला घरातून प्रोत्साहन मिळालं, पण आज तुमच्या समोर आहे. खरंय, तुमच्या आई वडिलांचे खूप खूप आभार की इतके सुंदर कलाकार सगळ्या जगासमोर त्यांनी आणला. आणि असे अनेक कलाकार बनतील अशी तुमची खरं तर ताकद आहे. अगदी आता आम्हाला काय ऐकवशील? कारण असंच तुझ्या या प्रेरणेतनं सुंदर गीतं साकार होत आहेत आणि इकडे सर सुद्धा अतिशय सुंदर स्वरांची मैफल ही रंगांमधनं आणि गणपती बाप्पाच्या रूपातनं साकारतायत. आता ह्या पॉइंटला आपलं क्लासिकलबद्दल बोलणं झालं तर क्लासिकल रागावर आधारित देश राग आहे, त्याच्यावर आधारित एक आपल्या सर्वांनाच माहिती आहे मन मंदिरा हे गाणं आहे. तर ते वाजवायला नक्की आवडेल. सुरांच्या बरोबरीनं आता स्वतः राज सर हेरंब या नावापासून गणेश साकारतायत.
अतिशय सुंदर. तुम्ही दोघं जादूगार आहात आणि हातांचे जादूगार आहात. तिकडे हात हार्मोनियमवर चालतात आणि तुमचे असे ब्रश कुंचल्यातनं गणपती बाप्पांना तुमचा खरंच दोघांवरती अतिशय भरभरून असे आशीर्वाद आहेत आणि ते दिसतंय, सगळ्या प्रेक्षकही पाहू शकतात. सर 3 विश्वविक्रम तुम्ही केलेत, ते म्हणजे कसं शक्य झालं जरा सांगा. आपण एखादी कलाकृती जगवतो, तिला एक न्याय देतो, तर ते कुठेतरी त्याला आपण आपल्याशी स्पर्धा केली पाहिजे. म्हणून ते स्पर्धेचं युग आहे. त्याच्यामुळे मी विचार केला की आपण आमची टीम आहे, आमचे मित्र परिवार, त्यांनी सांगितलं सर तुम्ही एक विश्वविक्रम करावा. आणि तो मला 5 तास मला उभं राहायचं होतं. आता 5 तास मी माझ्या कलेवर काय दुर्लक्ष करतो, ते माझे बॉन्ड म्हणजे जन्मता आहेच हातात. मी एक प्रॅक्टिस केली उभं राहायचं कसं. आता मी 5 तास कसे उभे राहणार. मग एक घराच्या बाहेर असे बांबू लावले आणि त्याच्यावर मी 2-2, 3-3 तास नुसताच उभा राहायचो पायातली ग्रीप वाढवायला. त्याच्यानंतर मग 5 तास कंटिन्यू मला द्यायचे होते, कारण 3 तासाचे माझे 407 कलाकृती मी 3 तासात केलेल्या. इंग्लिशच्या 190 कलाकृती एका तासात केल्या, म्हणजे 27-28 सेकंदात. आणि 2668 लोकांना मी गिफ्ट दिले सेलिब्रिटींना. हे 3 विश्वविक्रम केलेत आणि आताच्या युवकांनी तो तोडावा असं मला वाटतं. अरे बाप रे. एवढे विश्वविक्रम तुम्ही करून ठेवलेले आहेत आणि काही विश्वविक्रम असे असतात जे तोडता येत नाहीत. आणि मला नाही वाटत किंवा प्रेक्षक जे आपले बघतात त्यांनाही वाटत नसेल की असे काही विश्वविक्रम हे तुटू शकतात. एक छान राज सरांनी उल्लेख केला की आपण आपल्याशी स्पर्धा करायची आहे. तू काहीतरी नवीन आणि वेगळं पण करतो आहेस, कारण बाजूलाच आम्हाला तू केलेलं तुझं इन्व्हेन्शन दिसतंय, त्याचा विशेष रंग सुद्धा आहे, त्याबद्दल थोडं सांगशील. रेझोनियम हे माझं नवीन वाद्य निर्मिती म्हणतो इन्व्हेन्शन आहे. आणि त्याबद्दल सांगायचं झालं तर जसं मी आधी पण म्हटलं की हार्मोनियम हे फ्युजनमध्ये अजून आलेलं नव्हतं जसं पाहिजे तसं. त्या हिशोबाने विचार करता म्हटलं जर मला क्लासिकल बरोबर वाजवायचं असेल तर हे वाद्य परिपूर्ण आहे की हा त्याला तशा प्रकारचा त्याचा टोन आहे, त्याच्या व्हॉल्यूम आहे. पण जर माझ्या बरोबर ड्रम्स किंवा गिटार आणि ह्या सगळ्या गोष्टी आल्या तर माझं बिचारा छोटूसं वाद्य त्याचा आवाजच येत नाही. तर त्याला जर मला ह्या सेटमध्ये किंवा जसं मी म्हटलं की आपण बॅरियर कुठलंही ठेवायचं नाहीये, तसं माझी खरंच इच्छा आहे की प्रत्येक म्युझिक कल्चर्स जे आहेत जगभरातले त्या प्रत्येक म्युझिक कल्चर्स बरोबर माझं इन्स्ट्रुमेंट वाजलं पाहिजे. तर त्यासाठी आपल्याला नवीन काय उपक्रम करता येईल या हिशोबाने विचार करायला गेलं असता पहिलं माझ्या डोक्यात आले की एवढ्या सगळ्या इन्स्ट्रुमेंट्स मध्ये माझं वाद्य ऐकू तरी येईल का. उत्तर आलं नाही. मग म्हटलं काहीतरी असं केलं पाहिजे की जेणेकरून ते स्टँड आउट होईल सगळ्या याच्यामध्ये. मग त्याच्यावर विचार सुरू झाला. साधारण 2012 मधला हा विचार आहे रेझोनियम बनवायचा आणि अराउंड 2021 मध्ये तो सक्सेसफुल झाला. सो 9 वर्षांचं ते विचार आणि त्याचं एक्झिक्युशन ह्यामध्ये रिसर्च या सगळ्यामध्ये ती 9 वर्ष इन्व्हेस्ट झाली. आणि त्यानंतर हे वाद्य उदयाला आलं जे नवीन फ्युजन म्युझिक किंवा बाकीच्या म्युझिक कल्चर्स बरोबर वाजवण्यासाठी कम्पॅटेबल आहे असं मला वाटतं. याचा टोन जो आहे ना तो इलेक्ट्रिक म्हणजे सिंथेटिक इलेक्ट्रिक टोन या वाद्याचा बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून बाकी म्हणजे जर मला रॉक बँड किंवा मला बाकी अजून डीजे बरोबर जर वाजवायचं झालं स्पेशली, कारण आता ही कॉन्सेप्ट नवीन खूप येते की डीजे बरोबर वाजवायचं, तर ह्या सगळ्या कॉन्सेप्ट मध्ये वाजवायचं झालं तर त्यासाठी माझं इन्स्ट्रुमेंट कम्पॅटेबल असायला पाहिजे. ह्या हिशोबाने त्याला इलेक्ट्रिक टोन द्यायचा प्रयत्न केलाय आणि अगदीच बाप्पाच्या आणि आमच्या सद्गुरूच्या कृपेने त्याचं पेटंटही माझ्याकडे आलं याच वर्षी. ह्याच्या मागे माझी एक फिलॉसॉफी आहे या ब्लू कलर मागे की ब्लू कलर आपले म्हणजे हा जो पर्टिक्युलर शेड आहे तो आपल्या 2 नॅचरल एलिमेंट्सला रिप्रेझेंट करतो. ते म्हणजे समुद्र ओशन आणि स्काय. आणि त्या मागचा माझा थॉट असा होता की द डेप्थ ऑफ द म्युझिक should be like an ocean and sky is a limit to explore असं म्हणून तो ब्लू कलरचं दिला. आणि ही मला ऑपॉर्च्युनिटी मिळाल्याबद्दल खरंच मी देवाचे आभार मानतो, कारण देव कोणालाही चूज करू शकतो
त्याला काहीच अशक्य नाहीये. खरंय. पण ही चोज मी, सो थँक्स टू हिम. म्हणूनच तुम्ही दोघेही निवडलेले आणि निवडक असे आहात आणि त्यामुळे तुमच्या हाती एक वेगळी कला आहे. अजून एक मला मेन्शन करायचंय की आमच्या दोघांचे केस पण कर्ली आहेत. म्हणजे कर्ली हेअर वाले काहीतरी वेगळं करू शकतात. हे कर्ली हेअर आहे असणाऱ्यांनी हे लक्षात घ्यावं आणि काहीतरी वेगळं करून दाखवावं. बरं, आता एक असं आहे की एक सुंदर असं गणपती निमित्त छान असं गीत तुझ्याकडनं आम्हाला ऐकायचंय. तुझे खरं तर हात वाजवत नाही, ते बोलतात असंच वाटतं. त्यामुळे तुझ्याकडून तसं. आणि सर, तुम्ही छान सुंदर अशी नावं तुमच्या पद्धतीनं तुम्हाला जी वाटतील तशी. ओके. वा, अतिशय सुंदर. Thank you. सर, तुम्हाला हेच विचारायचं आहे की तुम्ही केवळ भारतीय भाषा वापरता, इंग्रजीही वापरता, हे कसं? म्हणजे आपल्या भाषांना किंवा आपल्याला जरा गोलवा वगैरे छान आहे तरी. मी भारतीय कलाकार म्हटलं की 14 भाषा आल्या पाहिजे मला. बरोबर. भले मला बोलता नाही आलं तर माझ्या कुंचलातून त्या निर्माण झाल्या बरोबर. पाहिजे. मी बहुतेक माझ्या 7-8 भाषांमध्ये मी कलाकृती केली आणि तेवढ्या त्या प्रांताला जिंकलेलं आहे. जसं की वा. केरळला, गुजरातला, अजून MP साईडला ते हिंदीच चालते हो. आणि दिल्ली वगैरे ह्या साईडला जास्त गाजवलेलं आहे. माझी जी कलाकृती आता परदेशात भिंतीवर लावल्या जाते, वा, मग तिथे त्यांना ती हिंदी मराठीचं मेळ जमत नाही, मग त्यांना इंग्लिशमध्ये दिली. आणि तुमच्या नावामध्ये पण देव आहे. तुमच्या दोघांच्या नावामध्येही बाप्पा आहे. एक तो ओंकार आहे आणि राज आणि आहे. गंमत सांगतो, हा. मी 108 नावाची जेव्हा नामावली आता काल परवा काढली, त्याच्यात 28 नंबरवर प्रज्ञा नाव आहे. हे तुमच्या लक्षात नसेल. बर, म्हणजे प्रज्ञा हे नाव पण गणपतीचंच आहे हे मला समजलं. आणि घेणारी जे आमची मुलाखत घेते
त्या पण वा. एक देवरूपाने माझ्यासमोर आहेत. अरे बापरे, तुम्ही नव्या पिढीला काहीतरी वेगळं देऊ पाहताय. जसं ओमकार, तुझ्या आता या नवीन जे तू इन्स्ट्रुमेंट बनवलेलं आहेस त्याबद्दल ते ऐकायला आम्हाला खूप आवडेल. माझा एक ओरिजिनल कॉम्पोजिशन आहे ज्याला चेरिशिंग ब्लिस असं नाव आहे. इतकी सुंदर कलाकृती सर तुम्ही साकारली आहेत. खरं तर NDTV मराठीच्या इतिहासात एवढी सुंदर कलाकृती आणि ती पण गणपती बाप्पाच्या रूपात तुमच्यामुळे आम्हाला मिळाली. खूप खूप आभार, धन्यवाद या सुंदर कलाकृतीसाठी. आणि तुम्ही इथे आलात, एवढा वेळात वेळ काढून तुम्ही आलात त्याबद्दल खूप खूप आभार.